आपल्या सगळ्यांना आपलं घर खूप प्रिय असतं. आपण अगदी मेहनतीने ते बनवलेलं असतं. कुठूनही बाहेर आलो, घरात आलं की अगदी सेफ वाटतं, सिक्युअर्ड वाटतं. पण कधी-कधी आपल्या या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी क्रिएट होत असते आणि या निगेटिव्ह एनर्जीचा परिणाम घरातल्या लोकांच्या हेल्थवर होत असतो. घरामध्ये जर काही विचित्र दर्प येत असेल किंवा घरातल्या माणसांची तब्येत सारखी-सारखी बिघडत असेल, अननेसेसरी हेवीनेस फील होत असेल, डोकं जड होत असेल, अंगदुखी जाणवत असेल, तर याचा अर्थ घरात निगेटिव्ह एनर्जी क्रिएट झाली आहे. आणि या निगेटिव्ह एनर्जीसाठी काय गोष्टी आपल्याला करता येतील, हे आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आपला हा जो निसर्ग आहे, हा 5 तत्वांनी बनलेला आहे. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश. ही जी तत्व असतात, ही आपल्या घरामध्ये सुद्धा असतात. प्रत्येक गोष्ट ही एनर्जी असते. आपलं घर सुद्धा एनर्जी आहे. आणि आपल्या घरातली निगेटिव्ह एनर्जी या 5 तत्वांच्या आधारे कशी आपण क्लिअर करायची, पॉझिटिव्ह एनर्जी कशी क्रिएट करायची, ज्यामुळे घरातल्या सगळ्या माणसांची हेल्थ चांगली राहील, घरामध्ये सुखसमृद्धी येईल, हे आज आपण पाहणार आहोत. मी तुम्हाला काही प्रॅक्टिकल टिप्स सांगणार आहे, की ज्यामुळे तुमच्या घरात पॉझिटिव्हिटी निर्माण होईल.